पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं आजपर्यंत केळी, ऊस, कापूस, डाळिंब, द्राक्ष आणि वेलवर्गीय पिके व फळे तसंच भाजीपाला यात विक्रमी असं उत्पादन पाटील बायोटेक तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना मिळवून दिलंय। उत्पादन वाढीसाठी पीक आणि जमिनीनुसार संतुलित खतांच्या मात्रा देऊन शेतीमालाचं उत्पन्न हे 1.5-2 ते 4 पटींपर्यंत वाढवलेले आपण पाहिलंच आहे। कमी अथवा जास्त पाणी असलेल्या जमिनीत सुद्धा या तंत्रज्ञानानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकली आहे। आजपर्यंत पाटील बायोटेक या कंपनीनं शेतकऱ्यांसाठी भरपूर उत्पादनं दिली आहेत। प्रत्येक उत्पादने हे पिकांच्या जोमदार वाढीसाठी किंवा पिकांवर येणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीरही ठरलेली आहेत। त्या उत्पादनात आता नव्यानं भर पडत आहे। पाटील बायोटेकचे अमृत प्लस ड्रेंचिंग किट याद्वारे या किटमध्ये आहे ह्युमॉल, कॅलनेट आणि रिलीजर। पाटील बायोटेकची अमृत आळवणी शेत पिकवेल सोन्यावाणी। पाटील बायोटेक तंत्रज्ञानात दिलेल्या संतुलित खतांच्या मात्रा पिकांना उपलब्ध करून पिकांच्या वाढीस मदत करण्याचं काम या ड्रेंचिंग किट द्वारे केले जाते। अमृत प्लस ड्रेंचिंग किटचे फायदे: सर्व पिकांच्या उगवण क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ करते। कमी कालावधीमध्ये लक्षणीय आणि उत्तम उगवण क्षमता, अविघटित स्फुरद आणि पालाशला उपलब्ध करून देण्यात सहाय्य, पिकांची जोमदार वाढ करते। फुलधारणा आणि फळधारणा यांच्या क्षमतेत वाढ करते। मुळांची निरोगी आणि जोमदार वाढ करते। रोगप्रतिकारक शक्तीत वाढ करते। जमिनीतील घनभार विनिमय क्षमता अर्थात CEC वाढवण्यास मदत करते। फळांच्या गुणवत्तेत वाढ करते। जमिनीची सुपीकता वाढवण्यास आणि टिकवण्यासही मदत करते। अमृत प्लस ड्रेंचिंग किट वापरण्याची पद्धत: जर आपल्याकडे हातपंप असेल तर ड्रेंचिंग किटचा वापर असा करावा। ड्रेंचिंग करते वेळेस नॅपसॅक स्प्रेयरचे नोझल काढावे आणि पंपात ह्युमॉल 100 मिली, कॅलनेट 100 ग्रॅम, रिलीजर 100 ग्रॅमचे 15 लिटर पाण्यात मिश्रण तयार करून भरावे। नोझल नसलेल्या पंपाच्या नळीतून रोपाच्या सभोवताली जमिनीत मिश्रण पाणी दिल्याप्रमाणे घालावे। ही प्रक्रिया 15-20 दिवसाच्या अंतरानं 4 ते 5 वेळेस करावी। जर आपल्याकडे ड्रीप असल्यास ड्रेंचिंग किटचा वापर असा करावा। प्रति एकर 150 लिटर पाण्यात 1 लिटर ह्युमॉल, 1 किलो कॅलनेट, 1 किलो रिलीजरचे मिश्रण तयार करून घ्यावे। तयार मिश्रण ड्रीपद्वारे पिकांना द्यावे। ही प्रक्रिया 15-20 दिवसाच्या अंतरानं 4 ते 5 वेळेस करावी। ड्रेंचिंग आपण फर्टिलायझर टँक तसंच व्हेंचुरीद्वारे योग्य प्रमाणात ह्युमॉल, कॅलनेट, रिलीजरची मात्रा घेऊन सुद्धा करू शकतो। कोठार भरेल काळी आई, भाऊ ड्रेंचिंगचा टाइम चुकवायचा नाही। नमस्कार, राम राम मंडळी। सर्व शेतकरी बांधवांचे पाटील बायोटेकच्या या फेसबुक लाईव्हमध्ये मी अमोल पाटील हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, सगळ्यात आधी तर दिलगिरी व्यक्त करतो की मागचे 3-4 आठवडे मी आपल्या सोबत
कनेक्ट नाही होऊ शकलो काही वैयक्तिक कारणांमुळे. परंतु इथून पुढे मला वाटतं मी कंटिन्यू दर शनिवारी आपण वेगळे विषय घेऊन आपला जो हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी जो माझा संपर्क आहे तो आपण कनेक्ट ठेवूया, तो आपण चालू ठेवूया. आजच्या या फेसबुक लाईव्हचा विषय आपण निवडलेला आहे की भाव गडगडले पण मग आता कलिंगड किंवा खरबूज किंवा टरबूज हे आपण लावावे का. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आणि त्याचबरोबर कलिंगड किंवा टरबूज आणि खरबूज या दोन पिकांचं आपल्याला चांगलं व्यवस्थापन कसं करता येईल, काय करता येईल, लागवडीचं अंतर, खतांच्या मात्रा किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन, रोग, कीड या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर काही समस्या आहेत ज्या शेतकरी बांधव मला पाठवतात, त्या समस्यांवरही करंट पिकांच्या, ज्यामध्ये कांदा आहे, भुईमूग आहे, त्याचबरोबर खरबूज आणि टरबूज हे पिकं सुद्धा आहेत. मिरची एक पीक चांगले दर मिळत आहेत, त्यामुळे बरेचसे लोक इंटरेस्टेड आहेत किंवा त्याच्यामध्ये लोकांना अडचणी येत आहेत. त्या अडचणी आपल्याला कशा सॉल्व्ह करता येतील या सगळ्या गोष्टींवर मी आज थोडा प्रकाश टाकणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही हे सेशन आता लाईव्ह बघत असाल फेसबुकला, तर मी एक छोटीशी विनंती तुम्हाला करतो की तुम्ही लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रांना सुद्धा हे बघायला सांगा. फायदेशीर वाटलं, चांगलं वाटलं तर 10 लोकांना सांगा, वाईट वाटलं तर 100 लोकांना सांगा. पाटील बायोटेकचं जर यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला वेगळे विषय, वेगळ्या पिकांची माहिती ही तुम्हाला ऐकायला मिळेल, बघायला मिळेल आणि नक्कीच तुमच्या शेतीमध्ये फायदेशीर राहील. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न आहे की आपण भाव डाऊन असताना, आत्ता रेट नसताना हे पीक लावावं का. काल आणि परवा 2 दिवस जो पाऊस झाला आहे याच्यामुळे सगळ्यात पहिला फायदा मी तुम्हाला सांगेल की भाव अप व्हायला याची खूप मदत होईल. तोटे भरपूर आहेत. हाताशी तोंडाशी आलेलं पीक बऱ्याचशा लोकांच्या हातून निसटणार आहे, परंतु शेवटी निसर्गाचा कोप आहे, त्याच्यावर आपण काहीही इलाज करू शकणार नाही. ऑलमोस्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक रिजनमध्ये पाऊस झाला आणि त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी गारपीट सुद्धा झाली. ज्या ठिकाणी गारपीट झाली आहे त्या ठिकाणी नुकसान जास्त. जिथे सौम्य पाऊस असेल 15 मिनिटं 20 मिनिटं त्या ठिकाणी फारसं नुकसान नाही आहे, परंतु जिथे गारपीट झालं असेल तिथं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आणि आशा करतो की इथून पुढे आपल्याला आता हे संकट शेतकऱ्यावर येऊ नये. आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासून आपण बघतोय की लोकांनी कलिंगड आणि खरबूज किंवा टरबूज आणि खरबूज ह्या दोन पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. परंतु एक प्रश्न जर तुम्ही स्वतःला आधी विचारला की मागच्या 1 महिन्यात, 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात तुम्ही स्वतः किती वेळा टरबूज किंवा खरबूज खाल्लं, तर रेट का गडगडले ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. ऑक्टोबरमध्ये एक वेळेस ठीक आहे, नोव्हेंबरमध्ये एक वेळेस ठीक आहे, पण डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या 3 महिन्यामध्ये जर आपण विचार केला तर थंडी प्रचंड होती, मोठ्या प्रमाणावर होती. आणि आपल्या लोकांना, विशेष करून महाराष्ट्रीयन किंवा भारतीय लोकांना सीझनल फ्रुट्स जे सीझनमध्ये, जसं आंबा आपल्याला वर्षभर आंबा बाजारात मिळतो, पण आपण आंबा खातो इथून पुढे एप्रिल, मे, जून या 3 महिन्यात, तसं प्रत्येक सीझनला येणारं जे फळ आहे ते त्या सीझनमध्येच भारतीय लोक किंवा महाराष्ट्रीयन लोक प्रिफर करतात. जो मोठा कंझ्युमर आहे, जे मोठ्या प्रमाणावर खरेदी करणारे लोक आहेत, हे सीझनमध्ये सीझनल फ्रूटच आपण निवडतो. हॉटेल्स किंवा काही फंक्शन्स किंवा प्रोग्राम्स या ठिकाणी केटरर्स जे सर्व करतात तो भाग जर वगळला तर नॅचरली भारतीय लोकांची टेंडन्सी किंवा भारतीय लोकांचे जे आहार नियोजन आहे त्याच्यामध्ये आपण वेळ आल्याशिवाय फळ खात नाही असं मी म्हणू शकतो. आता कलिंगड किंवा खरबूज किंवा टरबूज खरबूज ही फळं खाण्याची जी खरी वेळ आहे ती इथून पुढे आता सुरू होईल, किंवा आपण 1 मार्च पासून म्हणू शकतो. जसं जसं टेम्परेचर वाढायला लागेल, जसं जसं माणसाच्या शरीरातनं पाणी निघायला लागेल, घाम निघायला लागेल, तसं तसं आपल्याला ह्या फळांची गरज जाणवायला लागेल आणि ती फळं खाल्ली जातील.
म्हणून जरी उत्पन्न जास्त असलं इथून पुढच्या काळामध्ये तरी खप सुद्धा तितक्या मोठ्या प्रमाणावर असतो आणि एक योग्य दर निदान 8 रुपये 10 रुपये तरी दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. काल परवाचा रेट मी 4 रुपयापासून 5.5-6 रुपयापर्यंत रेट होता. 15-20 दिवसापूर्वी जर बघितलं तर 2 रुपये 2.5 रुपये 3 रुपये असा रेट होता. 20 टन किंवा 30 टन जरी टरबूज एकरी पिकवलं आणि जर 3 रुपये किलोचा रेट असेल तर उत्पादन खर्च वजा जाता त्याच्या हातामध्ये काहीही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून ह्या पिकांमध्ये टरबूजचा जर आपण विचार केला तर निदान 9-10 रुपये कमीत कमी दर हा मिळाला तर शेतकऱ्याला एक चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. आणि खरबूजमध्ये 13-14 रुपये 15 रुपये किंवा त्यापेक्षा पुढे जर दर मिळाला तर त्याला खर्च वजा जाता चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून जर मला तुम्ही विचारलं की इथून पुढे टरबूज आणि खरबूज हे पीक लावावं का, तर नक्कीच आवर्जून जेवढा वाटा तुम्हाला ह्या पिकांना देता येईल ते पीक तुम्ही लावू शकतात. अजून एक पीक मी तुम्हाला सजेस्ट करेल जे भाजीपाला वर्गामध्ये येतं की त्या पिकाकडे सुद्धा जर तुम्ही वळलात ते पीक म्हणजे कोथिंबीरीचं. हा एक मोठा जुगार आहे. कोथिंबीर हे पीक शॉर्टमध्ये सांगतो कारण मेन पिकावर आपल्याला जायचंय. कोथिंबीर हे पीक फक्त 30 ते 45 दिवसामध्ये तयार होतं. बियाण्याचा जर खर्च सोडला तर मोठ्या प्रमाणावर इतर खर्च नाही आहे. ज्यांच्याकडे चांगली स्प्रिंकलरची व्यवस्था आहे किंवा ड्रिपची व्यवस्था आहे किंवा पाणी मुबलक आहे, जमीन चांगली भुसभुशीत आहे, अशा शेतकऱ्यांनी कोथिंबीरीचा सुद्धा विचार करावा. पुढच्या सेशनमध्ये आपण कोथिंबीरीवर सविस्तर बोलूया. तर आज आपण बघणार आहोत की आपल्याला टरबूज आणि खरबूज हे बिलकुल डोळे झाकून आता आपण लावलं पाहिजे. जरी तुम्हाला मार्केटमध्ये दर आता लोएस्ट वाटत असतील किंवा ज्या शेतकऱ्यांनी मागच्या 15 दिवसात 1 महिन्यामध्ये कलिंगड किंवा खरबूज विकलं असेल आणि त्यांना अपेक्षित दर मिळाला नसेल, कदाचित आर्थिक गणित जुळले नसेल, फक्त खर्चच निघाला असेल किंवा खर्च जाऊन फक्त 2-5 हजार रुपये मिळाले असतील, अशा लोकांनी निगेटिव्ह न होता खचून न जाता या पिकाकडे आत्ता वळण्याची वेळ आहे. मग ह्या पिकामध्ये आपल्याला लावताना काय काय बाबींकडे लक्ष द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बियाण्याची निवड. खूप चांगली जातिवंत बियाणं किंवा व्हरायटी तुम्हाला निवडता आली पाहिजे. प्लांटिंग मेथड जी आहे, लागवडीची पद्धत, हा कुठल्याही पिकाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि तो भाग जर एकदा चुकला, प्लांट पॉप्युलेशन जर आपली मॅच झाली नाही तर अपेक्षित उत्पन्न मिळणं कठीण होतं किंवा अवघड होतं. अन्नद्रव्य व्यवस्थापन, संतुलित आहाराची मात्रा देणं, उत्पन्न मिळण्यासाठी खूप खतं टाकणं हे आवश्यक नाहीये, तर संतुलित अन्नद्रव्य देणं हे सगळ्यात आवश्यक आहे. जमीन वाचवण्यासाठी, उत्पादन खर्च योग्य ठेवण्यासाठी आणि टार्गेटेड यील्ड एक चांगलं उत्पन्न घेण्यासाठी किंवा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी अन्नद्रव्याचं व्यवस्थापन एकदम परफेक्ट होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला अन्नद्रव्य माहिती असली पाहिजे. त्याच्यावरही आपण प्रकाश टाकणार आहोत. रोग आणि कीड या सगळ्या गोष्टींवर खूप डिटेल जाणं शक्य नाही होणार कारण की तितका वेळ कोणीही लाईव्ह सेशन बघू शकणार नाही. म्हणून तासाभरामध्ये एक 45 मिनिटात मला हे कसं तुम्हाला सगळं देता येईल तो माझा प्रयत्न असेल. तर आता आपण बघूया की कलिंगड आणि खरबूज या पिकांचं व्यवस्थापन कसं करायचं. सगळ्यात आधी पहिला प्रश्न की आपण रोपे लावावी की बी लावावी. इथून पुढे टरबूज खरबूज लावताना 2-3 गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. एक, पाणी आपल्याला साधारणतः पुढचे 3 महिने आपल्याकडे मुबलक पाणी असेल का, पाणी आपल्याकडे पुरेल का. आपण जे क्षेत्र निवडतोय, समजा 3 एकर 4 एकर 5 एकर क्षेत्र असेल आणि लोड शेडिंगचा जर विचार केला, जर जी लाईट तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या लोड शेडिंग मध्ये तितका आपल्याकडे फोर्स पाण्याचा आहे का की कमी वेळामध्ये मी 3-4 एकर, मला जर दिवसाला 8 तास लाईट मिळत असेल तर मी पाणी देऊ शकतो का. बाजारपेठ मला जवळ आहे का. जी बाजारपेठ माझ्याकडे आहे त्या बाजारपेठमध्ये कुठला पॅटर्न चालतोय, कुठली व्हरायटी चालते. खरबूज मध्ये मी जास्त वळलं पाहिजे का कलिंगड मध्ये वळलं पाहिजे. जर जनरली मी जर बघितलं शेतकरी बंधूंनो, एक फार 100 शेतकरी जर निवडले त्यातले 70 लोक हे टरबूज लावतात. 70 किंवा 80% मी म्हणू शकतो. 15 ते 20% लोक जी खरबूज लावतात. काही एरिया भारतामध्ये असा आहेत की ज्या तालुक्याच्या तालुके फक्त खरबूज पीक लावतात. मी त्याचं नाव सुद्धा सांगेल की गुजरातमध्ये पालनपूर डिसा हा असा बेल्ट आहे की तुम्ही नजर जाईल तिकडे फक्त एकच पीक खरबूज. खरबूजमध्ये टरबूजपेक्षा कमीत कमी 30 ते 40% दर चांगला असतो आणि कधी कधी तर जर मार्केटला डिमांड चांगली असेल तर टरबूज आणि खरबूजच्या रेट मधली तफावत ही डबल नसते. म्हणजे
टरबूज जर 7 रुपये 8 रुपये किलो किंवा 10 रुपये किलो जात असेल तर खरबूज हे 18 ते 20 रुपये किंवा 22 रुपये किलो जातं. म्हणजे त्या ठिकाणी उत्पन्न जरी 25-30% खरबूजचं कमी असेल, रेट हा 50 ते 100% जास्त राहू शकतो. म्हणून आर्थिक गणित त्याचं खूप चांगलं जुळून येतं. तर मग कलिंगड आणि खरबूज दोन्ही पिकांच्या बाबतीत मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्ही जर 2 एकर क्षेत्र लावणार असाल तर 1 एकर टरबूज लावा आणि 1 एकर खरबूज लावा. लावताना रोपे लावावी का बी लावावी? आता तसं बघितलं तर कालांतराने हळूहळू बी लावण्याचं प्रमाण कमी होत गेलंय. मला खूप साऱ्या लोकांनी मागच्या महिन्याभरापासून जे माझ्याशी संपर्कामध्ये आहेत, खूप असे शेतकरी बांधव आहेत की ज्यांनी स्वतः कुठलाही अनुभव नसताना बी लावून स्वतः रोपं तयार केलेली आहेत. अतिशय सोपं काम आहे. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला 104 कॅव्हिटीचे ट्रे मिळतात. प्लास्टिक ट्रे मिळतो जो आपल्याला रोप तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कोकोपीटच्या बॅग मिळतात. स्टरलाइज कोकोपीट असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तुमचं नुकसान मोठं होऊ शकतं. कोकोपीट आणि प्लास्टिक ट्रे ह्या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असल्या तर बी त्यामध्ये टाकून स्वतः रोप तयार करणं काहीही अवघड नाही. किंवा आपल्याकडे जर चांगल्या नर्सरी जवळपास असतील तर तुम्ही नर्सरीमधनं सुद्धा अपेक्षित जी तुम्हाला व्हरायटी त्या व्हरायटीचे डायरेक्ट रोपं तयार करून घेऊ शकतात. ते परवडतं. याच्यामध्ये सगळ्यात मोठा बेनिफिट की पॉप्युलेशन आपल्याला 100% रोपांची संख्या मेंटेन करता येते. नंबर 2, एखादं पीक जर उभं असेल आणि ते पीक निघायला जर 20-25 दिवस किंवा महिनाभर अवकाश असेल तरी सुद्धा आज तुम्ही त्या शेतामध्ये टरबूज किंवा खरबूज रोपं टाकून लावू शकतात. म्हणजे तुमचं प्लांटिंग आजच झालंय जरी पीक स्टँडिंग असेल तरी. नंबर 3, प्रत्येक रोपाची एक समान वाढ आपल्याला करून घेता येते. रोग नियंत्रण आपल्याला छोट्या स्केलला सुरुवातीचे 20 ते 25 दिवस कीड नियंत्रण किंवा जे काही नुकसान होणार आहे रोपांचं ते आपल्याला टाळता येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की 1 एकर क्षेत्रामध्ये बी लावून त्याला पाणी देणं, फर्टिगेशन देणं हे काम क्लिष्ट आहे. फवारणी करणं हे टाइम कन्झ्युमिंग आहे, वेळ घालवणार आहे, खर्च वाढवणार आहे. तेच जर आपण ट्रेमध्ये बी तयार करून घेतलं तर आपला 1 एकरचं काम हे फक्त 1000 स्क्वेअर फुटामध्ये होऊ शकतं, जेथे आपण निगराणी व्यवस्थित करू शकतो. पाणी कमी पाण्यामध्ये रोपं तयार करू शकतो. कमी पाण्यामध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणून 100% तुम्ही रोपच लावावं. जर तुम्ही नवीन शेतकरी असाल, विशेष करून जे लोक अनुभवी झालेले आहेत, जे लोक वर्षापासून 3-4 वर्षापासून हे पीक सीझनमध्ये किंवा वर्षामध्ये 2 वेळा 3 वेळा करतात, ते लोक आता तयार झाले, मास्टर झाले. पण खूप असा वर्ग आहे, खूप नवीन असा वर्ग तयार होतोय की जो अजून ह्या बाबतीमध्ये प्रॅक्टिस नाहीये, अनुभव नाहीये किंवा असंख्य प्रश्न त्यांच्याकडे आहेत की मग बी उगेल का, मग ते लावायचं कसं, मग कोकोपीट कुठं मिळेल, ट्रे कुठं मिळेल. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो. आणि कुठली अडचण आली तर याच्याविषयी गायडन्स हे तुम्हाला वर्षभर माझ्याकडनं मिळत राहणार आहे विदाउट एनी कॉस्ट. त्यासाठी माझा नंबर मी शेवटी सांगणार आहे, शेवटपर्यंत कनेक्ट राहा. तर आपल्याला रोप लावायचं का बी लावायचं? तर 100% आपल्याला रोपच लावायचं. कुणी बी लावून 20 दिवस वाया घालवू नका. 20 दिवस तुमची मेहनत वाढवू नका आणि 20 दिवस तुमचा खर्च वाढवू नका. आता पुढचा मुद्दा, लागवडीची पद्धत कशी असायला पाहिजे. आता हे फार क्लिष्ट करण्यापेक्षा एक सोपी मेथड मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे. आपल्या शेतामध्ये असं समजा खरबूज अथवा टरबूज लागवडीची पद्धत. मित्रांनो, या ठिकाणी 2-3 मुद्दे आहेत, खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. काही लोक एकरी 7000 ते 8000 रोपांची संख्या मेंटेन ठेवतात. काही लोक 1 एकरमध्ये 15000 ते 18000 पर्यंत रोपांची संख्या ठेवतात. खरबूज या पिकामध्ये तुम्ही साधारणतः 10000 पर्यंत किंवा 12000 पर्यंत जर रोपांची संख्या नेली तर काही हरकत नाही. परंतु टरबूज या पिकाचा जर आपण विचार केला तर 7000 ते 9000 एवढी जर रोपांची संख्या आपण ठेवली तर आपल्याला खूप चांगल्या क्वालिटीची फळं, चांगल्या वजनाची फळं, सगळ्यात महत्त्वाचं आहे क्वालिटीची फळं, म्हणजे त्याचा गर लाल भडक असणे, गोडी चांगली तयार होणे, साईज चांगली तयार होणे, एकसारखा माल होणे, एका लॉटमध्ये ज्याला ग्रेड नंबर 1 किंवा ग्रेड नंबर 2 चा माल जास्त तयार होणे.
जर झाडांची संख्या आपण जास्त वाढवली आणि फर्टिगेशन जर तुम्ही प्रॉपर नाही करू शकलात तर त्या ठिकाणी आपल्याला क्वालिटीमध्ये साईजमध्ये खूप मोठा सेटबॅक बसू शकतो। म्हणून जे योग्य अंतर आहे तर एक साधारणतः हा 3 सव्वा 3 फुटाचा बेड आहे। या बेडची जी रुंदी आहे ती आपल्याला एक 3 ते सव्वा 3 फूट एवढी ठेवायची आहे। जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यायची, रोटा वगैरे मारून त्याच्यामध्ये तुम्ही सेंद्रिय खत, गांडूळ खत किंवा शेणखत जे आपल्याला द्यायचं असेल ते टाकून मग बेड बनवायचे। बेडची रुंदी साधारणतः 3 ते सव्वा 3 फूट असली पाहिजे। सेंट्रलला ही ड्रिपची लॅटरल आहे, ड्रिपची नळी ज्याला आपण म्हणू शकतो, ज्याच्यावर 1 ते 2 फुटावर, शक्यतोवर 1 ते 1.5 फुटावर, 1 फुटावरच डिस्चार्ज असला पाहिजे। ही सेंट्रलला एक ड्रिपची नळी आपण टाकली, याच्यामध्ये बेसल डोस आपण आधी भरून घेतला, ऑर्गॅनिक असू द्या किंवा रासायनिक असू द्या, ज्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मायक्रोन्यूट्रिएंट, सेकंडरी न्यूट्रिएंटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, ते किती किती टाकायचं मी पुढे सांगणारच आहे। हे सगळं आपण टाकून घेतलं, त्याच्यानंतर मल्चिंग पेपर आपण टाकला। मल्चिंग पेपर टाकल्यानंतर ही जी नळी आहे ह्या नळीच्या दोन्ही बाजूला साधारणतः 6 इंच अंतरावर, 6 ते 7 इंच अंतरावर जर खडकाळ जमीन असेल, रेताळ जमीन असेल तर नळीपासून रोपांचं अंतर हे जवळ ठेवायचं। जर जमीन चांगली काळी कसदार आहे, पाणी धरून ठेवणारी आहे तर रोपांचं अंतर थोडंसं लांब केलं तर काय हरकत नाही। पण जर खूपच मुरमाड माती आहे तर रोपांचं अंतर जे आहे, नळीपासूनचं अंतर हे आपल्याला जवळ ठेवायचं आहे। मग एक मीडियम जमीन जर आपण बघितली तर साधारणतः 6 ते 7 इंचावर आपल्याला दोन्ही साईडला झिगझॅग पद्धतीने रोपं लावायची आहेत। समजा या ठिकाणी आपण एक रोप लावलं तर क्रॉसमध्ये या ठिकाणी दुसरं रोप, तिसरं रोप आणि चौथं रोप, म्हणजे हा इंग्लिश झेड आकाराचं ह्या पद्धतीने आपल्याला रोपं लावायचे आहेत। मल्चिंग पेपरला होल पाडल्यानंतर तयार रोपं साधारणतः 20 ते 25 दिवसामध्ये कलिंगड किंवा टरबूज आणि खरबूजची रोपं तयार होतात। मग ती रोपं आपण या ठिकाणी लावू शकतो। समजा तुम्ही 1 एकर प्लांटेशन केलं तर त्याच वेळेस तुम्ही 100-200 रोपं एक्स्ट्रा आणून ठेवा। पुढच्या 7 ते 8 दिवसात ती रोपं ट्रेमध्ये आपल्या शेतामध्ये, आपल्या घरी, गोठ्याजवळ किंवा आपला रेसिडेंट जिथे राहत असू त्या ठिकाणी ती रोपं तयार ठेवा, मेंटेन ठेवा। जसंही काही प्रॉब्लेम झाला, जी रोपं मरतील ती रोपांची संख्या आपल्याला मेंटेन करता येईल, त्या ठिकाणी गॅप फिलिंग आपल्याला करता येईल। तर अतिशय सोपी अशी लागवडीची पद्धत आहे। इंग्लिश झेड ह्या प्रकारे आपल्याला लॅटरलच्या दोन्ही बाजूला मल्चिंग पेपर कंपल्सरी, बेड कंपल्सरी। आता ज्या काही आईसबॉक्स सेगमेंटमधल्या व्हरायटीज आहेत ह्या साध्या शेतावर किंवा बिना मल्चिंग पेपर, बिना ड्रीप, पाट पाण्यावर येणाऱ्या व्हरायट्या नाही आहेत। त्यामुळे विनाकारण तुम्ही असं करून तुम्ही आणखी आर्थिक संकटामध्ये येऊ नये असं मला वाटतं। तर ही लागवडीची अतिशय बेस्ट पद्धत आहे। मग आता फर्टिगेशन करताना बेसल डोस काय दिला पाहिजे? आता मित्रांनो याच्यामध्ये खूप तांत्रिक माहिती आहे। मी बऱ्याचशा पिकांमध्ये पाटील बायोटेकची जी टीम आहे भारतामध्ये 6-7 राज्यांमध्ये खूप टेक्निकली काम करतो आणि आम्ही न्यूट्रिएंट मॅनेजमेंटवर खूप अनुभव घेतल्यानंतर दाव्यानिशी आम्ही सांगतो की न्यूट्रिएंट अन्न घटक हा घटक घेऊन पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये असंख्य पिकांमध्ये लोकांना मार्गदर्शन करून आम्ही खूप उत्पन्न काढून दिलेलं आहे। रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न 30 टन 40 टन टरबूज खरबूज हे कॉमनली आता आम्ही घेतोय। तर खूप टेक्निकली न जाता मी डायरेक्ट तुम्हाला आउटपुट देतोय की नेमकं तुम्ही डीएपी किती टाकायचं, पोटॅश किती टाकायचं, मायक्रोन्यूट्रिएंट किती टाकायचं। पण एक गोष्ट महत्त्वाची आहे जी मी तुम्हाला सांगतो की कलिंगड आणि खरबूज ह्या दोन्ही पिकांना 2 न्यूट्रिएंट सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे पोटॅश आणि दुसरा म्हणजे कॅल्शियम। 15-20 टन टरबूज किंवा खरबूज जर तुमच्या एका एकरमधनं बाहेर निघालं तर जवळपास 56 किलो नायट्रोजन, 15 ते 20 किलो फॉस्फरस आणि 100 किलो पालाश लागतो आणि तितकाच कॅल्शियम लागतो। जवळपास 95 किलो कॅल्शियम हा कलिंगड किंवा खरबूज ह्या पिकाला मिळणं खूप गरजेचं आहे। आणि हा सगळा विचार करून जे रासायनिक खत तुम्ही निवडाल त्यानुसार आपल्याला फर्टिगेशन प्रॉपर पद्धतीने करणं गरजेचं आहे। सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जेव्हा वेल तयार होतो त्या अवस्थेमध्ये, फ्लावरिंग स्टेजमध्ये, सेटिंगच्या स्टेजमध्ये, फळधारणा जेव्हा फळ पोसत असतं त्या स्टेजमध्ये आणि शेवटच्या स्टेजमध्ये, या 5 ते 6 स्टेजमध्ये कलिंगड किंवा खरबूज ह्या पिकाला मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आणि पालाशची गरज असते। जर कॅल्शियम कमी पडलं
तर साईज न होणे, क्रॅकिंग येणे किंवा वर चांगली जाळी न तयार होणे, शायनिंग न येणे, लस्टर न येणे, क्वालिटी न येणे किंवा गोडी न येणे, कलर न येणे, ह्या सगळ्या समस्या आपल्याला आपल्या पिकामध्ये बघायला मिळतील. मग आता आपण बघूया की डोस काय करायचा. लागवडीची पद्धत मला वाटतं मी तुम्हाला समजून सांगितली आणि तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आली असेल. आता आपण जाऊया बेसल डोसमध्ये. बेसल डोस कुठल्या आधारावर तयार केला, तर त्यासाठी WFA चे बरेचसे रिसर्च पेपर आम्ही पडताळले, खूप साऱ्या युनिव्हर्सिटीचा अभ्यास केला आणि तो अभ्यास करून आम्ही या निष्कर्षावर आलो की न्यूट्रिएंट अपटेक जो ज्या पिकाचा आहे त्यानुसार जी काही खतं आपण देतो त्यामधनं किती अन्न घटक त्या पिकाला मिळणार आहे हे कॅल्क्युलेशन करून हे सगळे डोसेस बनवलेले आहेत. अंदाजे पंचे नुसत्या बॅगा लिहून देणं असं हे काम नाही, याची प्रत्येकाने कृपया नोंद घ्यावी. तर आता बेसल डोस मध्ये आपल्याला DAP द्यायचे 150 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश तो द्यायचा आपल्याला 100 किलो, ह्युमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल ते आपल्याला द्यायचे 20 किलो, रिलीजर एकरी 5 किलो आणि मायक्रोडील किट ज्याच्यामध्ये झिंक, फेरस, मॉलिब्डेनम, बोरॉन, मँगनीज हे 5 घटक आहेत. असे 5 घटक म्हणून 23 किलोचं किट, म्हणजे 150 किलो DAP, 100 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, 20 किलो ह्युमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल, रिलीजर 5 किलो आणि 23 किलोचं कॉम्बी किट असा डोस पूर्णपणे पट्ट्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, एकजीव करायचा आणि मग बेडवर हा सगळा डोस आपल्याला पसरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्ही शेणखत देऊ शकतात, गांडूळ खत देऊ शकतात, सेंद्रिय खत देऊ शकतात. निमॅटोडचा जर सूत्रकृमींचा त्रास असेल तर काही प्रमाणात निंबोळी पेंड टाकू शकतात. फक्त कोंबडी खत कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही शेतकऱ्याने ह्या पिकांना वापरू नये, टाकू नये. कोंबडी खत तुमच्याकडे रेडीमेड असेल, चांगल्या क्वालिटीचं असेल, अतिशय A1 क्वालिटीचं असेल तरी सुद्धा तुम्ही ह्या पिकांना कोंबडी खत वापरू नका. तर अशा प्रकारे आपण बेसल डोस टाकून घेतला, मल्चिंग पेपर टाकून घेतला, झिगझॅग झेड पद्धतीप्रमाणे तुम्ही लागवड करून घेतली. मग लागवडीनंतर साधारणतः 2 ते 3 दिवसांनी जमिनीमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव, वाळवीचा प्रादुर्भाव किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव येऊ नये. मागच्या 3-4 महिन्यामध्ये मी लोकांचे जे प्रश्न बघतोय व्हॉट्सअपवर, विल्टिंगची समस्या सर्वच पिकांमध्ये, कांदा असू द्या, मिरची असू द्या, वेलवर्गीय पिकं असू द्या, कुठल्याही पिकांमध्ये विल्टिंगची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला अनेक कारणं असू शकतात, फोटोमध्ये कदाचित हे क्लिअर होत नाही, पण मेजर 2च कारणं आहेत. सगळ्यात त्यातलं महत्त्वाचं कारण आहे की बुरशीजन्य कॉलर रॉट एक समस्या असते, फ्युजेरियम विल्ट एक समस्या असतो, मूळ सडणे, मूळ कुजणे, खोड आणि मूळ ज्या ठिकाणी असते तिथली साल सडणे, गोगलगाईचा प्रादुर्भाव असणे, ह्या जर समस्या असतील आणि नुकसान झाल्यानंतर आपण त्याच्यावर उपाययोजना करून काही फायदा नाही. म्हणून प्रिव्हेंटिव्ह पोझिशनला लागवडीनंतर 2 ते 3 दिवसांनी क्लोरोपायरिफॉस 20% अर्धा लिटर, यामध्ये तुम्ही बाविस्टिन घेऊ शकतात अर्धा किलो किंवा किटाझिन 1 लिटर प्रति एकर 100 किंवा 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्ही ड्रिपने सोडू शकता. पण जर मी याविषयी पुढे बोलणारच आहे, साधारण 15 दिवसाचं रोप आहे, मिरचीसारखं पीक असेल किंवा वांग्यासारखं पीक असेल, टोमॅटोसारखं पीक असेल, जर तुम्हाला ही समस्या दिसत असेल तर त्या ठिकाणी ड्रिपने देण्यापेक्षा पंपाने नोझल काढून ड्रिंचिंग केलेलं हे कधीही जास्त फायदेशीर ठरेल. तर त्याविषयी आपण पुढे बोलणारच आहोत. लागवडीनंतर 2 ते 3 दिवसांनी ही आपल्याला आळवणी करायची आहे. 6 दिवसानंतर साधारणतः 3रं-4थं पान तुम्हाला दिसायला लागेल आणि मग वेल जोमदार होण्यासाठी आपल्याला एका एकरसाठी 150-200 लिटर पाण्यामध्ये एक अमृत किट घ्यायचं आहे. त्यासोबत 19-19 5 किलो आणि ते पाणी आपल्याला ड्रिपने दिलं तरी चालेल, पंपाने नोझल काढून ड्रिंचिंग केली तरी सुद्धा चालेल. ड्रिंचिंग करताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की 1 एकरचं जर क्षेत्र असेल तर आणि समजा आपल्याकडे 2ची मोटर आहे तर नळ्या भरणं, नळ्यांमधनं व्यवस्थित डिस्चार्ज होणं, ड्रिपचे जे लॅटरल असतात याच्यासाठी सुरुवातीचं बरंचसं पाणी लागतं. म्हणून व्हेंचुरीतून जर तुम्ही कुठलंही बुरशीनाशक, कुठलंही कीटकनाशक किंवा कुठलंही फर्टिलायझर, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जर देणार असाल आणि सुरुवातीला डायरेक्ट जर व्हेंचुरी आपण जॉईन केली तर ते औषध किंवा ते खत हे एका वॉलकडे किंवा एका टोकाकडे किंवा एका भागाकडे जिकडे पाण्याचा फ्लो आधी तिकडे जास्त जाण्याचा संभव असतो. म्हणून ड्रिंचिंग करताना आधी 20-25 मिनिटं ड्रिप भरपूर चालू द्या, वॉशआउट होऊ द्या, पाणी एकसारखं जाऊ द्या. मग व्हेंचुरीमधनं तुम्हाला जे औषध किंवा बुरशीनाशक किंवा खत सोडायचं ते कनेक्ट करायचं आणि ड्रिंचिंग संपल्यानंतर फक्त 10 ते 15 मिनिटं आपल्याला पाणी द्यायचं. ड्रिंचिंग कुठलंही फर्टिलायझर, कुठलंही औषध केल्यानंतर 2 तास 3 तास जर तुम्ही पाणी दिलं तर ते औषध, ते फर्टिलायझर लिचिंग होण्याचं म्हणजे
हलकी जमीन असेल तर पाणी जर जितकं खोल जाईल तेवढं ते औषध त्याच्यासोबत खोल जाऊ शकतं, तेवढं ते न्यूट्रिएंट तितकं खोल जाऊ शकतं. म्हणून मी ज्या मेथडने सांगितलं त्या पद्धतीने ड्रिंचिंग करा, त्याचे फायदे तुम्हाला जास्त मिळतील. तर 6 दिवसानंतर वाढीसाठी आपल्याला ही ड्रिंचिंग करायची. 9व्या दिवसानंतर सकिंग पेस्ट, नागाळी किंवा थ्रिप्स याचा प्रादुर्भाव जर जास्त असेल आणि वरून फवारणी करताना, आता बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ह्या जर तरवर आहेत. त्याची कारणं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जर ती समस्या असेल तरच आपल्याला करायचं आहे, अदरवाईज कीटकनाशक किंवा बुरशीनाशक हे आपल्याला त्याच्यातलं काढून टाकायचं आहे. पण जी विद्राव्य खतांची मात्रा दिली ती आपल्याला कमी करायची नाही. हलकी जमीन असेल, लाल रंगाची जमीन असेल, पांढरी माती असेल, चुनखडीचं प्रमाण असेल, निचरा होणारी जमीन असेल, अशा ठिकाणी वाढ मंदावते. आणि म्हणून अशा जमिनीमध्ये अमोनियम सल्फेट किंवा 19-19-19 किंवा युरिया अशा खतांच्या मात्रा थोड्याशा आपल्याला वाढवाव्या लागतील. तर 9व्या दिवसानंतर वेल तयार होताना इमिडा 250 मिली 19-19-19 5 किलो हे 150 लिटर पाण्यात घेऊन परत ड्रिंचिंग करायचंय. ड्रिंचिंग करताना मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला काळजी घ्यायची. लागवडीच्या 12 दिवसानंतर परत युरिया 5 किलो 19-19 5 किलो प्रति एकर ड्रिप बंद देणे किंवा सोडणे. ह्याच वेळेस थ्रिप्स, माइट्स आणि पांढरी माशी, काही प्रमाणात तुडतुडे असतील, जर ही समस्या आपल्याला असेल तर IPM मध्ये म्हणजे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी एकदम स्वस्त, अतिशय कमी खर्चाचा आणि खूप इफेक्टिव्ह हा इलाज आहे. येलो स्टिकी ट्रॅप 50 नग आणि ब्ल्यू स्टिकी ट्रॅप 10 नग हे कॉम्बिनेशन असंच ठेवायचं आहे. पिवळे चिकट सापळे जे आहेत येलो स्टिकी ट्रॅप हे याच्यावर थ्रिप्स किंवा पांढरी माशी किंवा इतर जे उडणारे तुडतुडे असतील हे तुम्हाला कॅच होते. पण निळ्या रंगाचे जे सापळे, नागाळीची जी माशी असते ती त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर अट्रॅक्ट होते आणि चिटकते आणि त्याची सायकल त्या ठिकाणी ब्रेक होते. म्हणून हे चिकट सापळे दोन्ही प्रकारचे ह्या कॉम्बिनेशन मध्ये लावणं गरजेचं आहे. आणि कॉस्टिंग खूप कमी मित्रांनो, तुम्ही संख्या डबल जरी केली तरी सुद्धा तुम्हाला सर्व पिकांसाठी हे फायदेशीर आहे. दुसरा याचा फायदा की तुम्ही जर पिवळे चिकट सापळे बघितले लावल्यानंतर तर नेमका त्याच्यावर पांढऱ्या माशीचा अटॅक आहे का थ्रिप्सचा अटॅक आहे किंवा फ्रूट फ्लायचा अटॅक आहे, हे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. तो एक मिरर आहे, आरसा आहे आणि त्यानुसार सुद्धा आपल्याला फवारणी करता येईल. या ठिकाणी 12व्या दिवशी युरिया आणि 3-19 देताना अजून एक काळजी आपल्याला घ्यायची की काळी कसदार जमीन आहे आणि 12 दिवसाच्या मानाने वेल जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने वाढत आहेत. तर या ठिकाणी आपण युरियाला टाळू शकतो, फक्त 3-19 आपण देऊ शकतो किंवा 3-19 ला टाळून आपण फक्त युरिया देऊ शकतो. वाढ कमी असेल तर हे आपल्याला पूर्णपणे कंटिन्यू करायचं आहे. वाढ सफिशियंट असेल तर यातला एक घटक आपण कमी करू शकतो. त्यानंतर 15 दिवसानंतर कॅलनेट 10 किलो आणि मायक्रोडील 5 लिटर याच्यामध्ये पूर्णपणे मायक्रोन्यूट्रंट्स आणि कॅलनेट अत्यंत आवश्यक घटक आहे. कलिंगड आणि खरबूज दोन्ही पिकांसाठी 70 ते 80 किलो मात्रा एका एकरला गेली पाहिजे मिनिमम, एवढं लक्षात ठेवा. तरच आपल्याला शायनिंग, क्वालिटी, लस्टर, साईज या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मिळतील. 15 दिवसानंतर करायची अत्यंत महत्त्वाची आळवणी. त्यानंतर 18 दिवसानंतर परत युरिया आणि 3-19 आपण देऊ शकतो किंवा वाढ जर सफिशियंट असेल तर हे दोन्ही घटक या ठिकाणी देण्याची गरज नाही. वाढ कमी असेल तर हे घटक आपल्याला द्यावे लागतील साधारणतः लागवडीपासून 18 दिवसांनी. 20 दिवसानंतर आपल्याला रोप जर तुम्ही तयार केलेले असेल तर 21 ते 25 दिवसाचं रोप आणि 20 दिवस पुढचे म्हणजे फ्लावरिंग स्टेज सुरू होऊन जाते. कुठेतरी तुम्हाला एखादा फूल दिसायला लागेल. त्यावेळेस वेलवर्गीय पिकांसाठी अत्यंत खतरनाक असा शत्रू आणि तो म्हणजे फळमाशी. ही फळमाशी नुकसान इतकं मोठ्या प्रमाणावर करते की ते नुकसान नियंत्रण करण्यासाठी जेव्हा आपण उपाययोजना सुरू करतो तोपर्यंत हातचं पीक गेलेलं असतं. मोठ्या प्रमाणावर जे छोटे फळं असतात, जे अगदी नवीन सेटिंग असतं, त्याला एक छोटासा डंग आणि त्या फळाचं म्हणजे संपूर्णपणे नायनाट होतो. मग यासाठी फुलं जशीही दिसायला लागतील, एक फुल दिसायला लागलं की एकरी कमीत कमी 10 मक्षिकारी सापळे लावा. या ठिकाणी परत एकदा एक छोटीशी तुम्हाला तांत्रिक माहिती देतो मित्रांनो. 1984 सालापासून
फळमाशीसाठी संपूर्ण भारतामध्ये, मी जोर देऊन हे वाक्य वापरतोय, संपूर्ण भारतामध्ये फळमाशी काय असते हे लोकांना माहिती नव्हतं. कुठल्याही तंत्रज्ञानाला माहिती नसताना त्यावेळेस आम्ही हा प्रॉडक्ट सुरू केला आणि आज संपूर्ण भारतभर रेकॉर्ड ब्रेक क्वांटिटी या प्रॉडक्टची विकली जाते. आणि मग जेव्हा एखादा प्रॉडक्ट खूप चालायला लागतो तर कॉम्पिटिटर खूप असतात आणि मग काहीतरी त्याच्यासारखं बनवून मार्केटला कमी रेटमध्ये विकणारे लोक असतात. हरकत नाही, तो त्यांचा बिझनेस आहे. पण एक शेतकरी नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे महत्त्वाचे पीक आहेत ज्याच्यामध्ये कलिंगड, खरबूज, आंबा, पेरू, त्याचबरोबर केळी, संत्रा, मोसंबी, काकडी, गिलके, दोडके, भोपळा, ह्या सर्व पिकामध्ये जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये येणारी जी फळमाशी आहे ती वेगळी वेगळी. एकाच पिकावर गुजरातमध्ये येणारी फळमाशीची स्पेसीज आणि महाराष्ट्रामध्ये येणारी स्पेसीज ही वेगळी वेगळी आहे. आणि म्हणून पाटील बायोटेकचं हे प्रॉडक्ट असं ताऊन सलाखून निघालेलं आहे, कारण हेच प्रॉडक्ट जम्मू काश्मीरलाही विकलं जातं, हेच प्रॉडक्ट तामिळनाडूलाही विकलं जातं, हेच प्रॉडक्ट गुजरात आणि हेच प्रॉडक्ट महाराष्ट्रामध्ये. म्हणून फळमाशीसाठी पाटील बायोटेकचं मक्षिकारी जर तुम्ही निवडलं तर कुठल्याही प्रकारची फळमाशी असो ती 100% त्या ट्रॅपमध्ये अडकणार आणि तुमचं नुकसान, होणारं नुकसान हे वाचणार आणि किंमत खूप कमी आहे. म्हणून घेताना पाटील बायोटेक हे नाव नक्की बघा आणि शक्यतोवर हेच सापळे लावा. 20 दिवसानंतर शक्यतोवर हे सापळे लागले पाहिजे. लागवडीच्या 23 दिवसानंतर फ्लावरिंग आता स्टार्ट होते. अशा वेळेस आपल्याला फॉस्फरसची मोठी गरज आहे. 1261 10 किलो, फॉलिबियॉन 1 लिटर प्रति एकर ड्रिंचिंग करायची. या ठिकाणी एक छोटासा प्रश्न कदाचित तुम्हाला येऊ शकतो किंवा काही टेक्निकली लोक तुम्हाला थोडंसं मिसगाईड करू शकतात की 10 किलो एवढं कुठे एकरी सोडायचं असतं का. तर याच्यावर फार चांगल्या पद्धतीने तांत्रिक उत्तर मला देता येईल, पण वेळ मिळाला तर मी शेवटी आपण याच्यावर बोलूया. कॅलिब्रेशन करताना आपण किती क्वांटिटी सोडतो हे महत्त्वाचं नाही आहे, झाडांची संख्या किती आहे, त्या खतामध्ये अन्न घटक किती आहे आणि प्रति झाड त्याचं किती प्रमाण जात आहे हे जर गुणोत्तर तुम्ही काढलं तर 10 किलो सोडल्यानंतर सुद्धा आपण प्रति झाड 1 ग्रामच्या वर खत देणार नाहीये, हे लक्षात घ्या. 1 ग्रामच्या वर. म्हणून या क्वांटिटीमध्ये कुणीही कमी किंवा जास्त करण्याची आवश्यकता नाही. फ्लावरिंगसाठी, सेटिंगसाठी ही ड्रिंचिंग अत्यंत आवश्यक आहे 23 दिवसानंतर. 30 दिवसानंतर 13-40-13 10 किलो चेलेटेड झिंक या ठिकाणी नक्की वापरायचे. फवारणीमध्ये सुद्धा जर सेटिंग कमी वाटत असेल तर बोरॉन, झिंक आणि 1261 या 3 घटकांचा वापर तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात चांगलं फ्लावरिंग बूस्टर म्हणून ऑक्सिजन म्हणून औषध आहे, त्याचा मी उल्लेख पुढे फवारणीमध्ये करणारच आहे. 36 दिवसानंतर आता थोडंफार सेटिंग तुम्हाला दिसायला लागेल. फ्लावरिंगही चालू असेल, सेटिंग स्टार्ट झालेली असेल. बोरॉन 500 ग्राम आणि कॅलनेट 5 किलो प्रति एकर ड्रिपमधून द्यायचं आहे. सोडताना पाणी आधी द्यायचं आहे, नंतर वेंचुरीतनं जे सोल्युशन तुम्ही बनवाल ते सोडायचं आहे. सोल्युशन सोडल्यानंतर फक्त 5 ते 10 मिनिटं ड्रिप चालवायचे, त्यापेक्षा जास्त वेळ नाही. 42 दिवसानंतर फॉसिड 1.5 किलो, 85% प्युअर इम्पोर्टेड फॉस्फरिक ॲसिड याच्यामध्ये आहे, जो फॉस्फरसचा एक मेन स्रोत आहे. त्याचबरोबर ड्रिप क्लीन होणं, रूट झोन चांगलं डेव्हलप होणं, काही वेळासाठी जमिनीचा पीएच मेंटेन ठेवणं, असे खूप फायदे या ड्रिंचिंगमध्ये होतात. आणि जोडीला ह्युमॉल जेली 1 किलो, 1.5 किलो फॉसिड, ह्युमॉल जेली 1 किलो हे तुम्ही 100 किंवा 200 लिटर पाण्यामध्ये ड्रिंचिंग करू शकता. ड्रिंचिंग करताना आपल्याला पाणी आधी जास्त द्यायचं आहे. लागवडीच्या 45 दिवसानंतर आता सेटिंग 60%, 70% किंवा 80% सेटिंग तुम्हाला तुमच्या शेतामध्ये दिसलं पाहिजे. 05234 या ठिकाणी आपल्याला स्फुरद आणि पालाश याची मात्रा आता वाढवायची. इथून पुढे नायट्रोजनची मात्रा मुळीच नको, गरजच नाही. मॅग्नेशियम तुम्ही देऊ शकतात, कॅल्शियम तुम्ही देऊ शकतात, फॉस्फरस आणि पोटॅशियम 4 घटक प्लस मायक्रोन्यूट्रन याची मात्रा इथून पुढे वाढली पाहिजे. तर 05234 10 किलो घ्यायचे, फॉलिबियॉन 1 लिटर आणि प्रति एकर ड्रिपमधनं सोडून द्यायचं किंवा आळवणी करायची आहे. लागवडीच्या 50 दिवसानंतर 13-045 10 किलो, कॅलनेट 5 किलो. इथून पुढे आपल्याला कॅल्शियम 2 ते 3 वेळा चांगल्या मात्रामध्ये सोडावं लागेल. क्रॅकिंगची समस्या जर आली तर तुम्ही कॅलनेटची मात्रा डबल केली तरी चालेल, त्यासोबत बोरॉनची जोड आपण देऊ शकतो. सोडताना पाणी आधी भरपूर द्यायचंय, त्याच्यानंतर पाणी कमी द्यायचंय.
55 दिवसानंतर, आता रोपं जर तुम्ही लावले असतील तर 55 ते 75 80 दिवस हे जे शेवटचे 20 ते 25 दिवस आहेत, ह्या दिवसामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे एमओपी, सल्फेट ऑफ पोटॅश एसओपी आणि पोटॅशियम शोनाइट 0023 हे 3 खतं, या तिन्ही खतांमधनं मेजर जो घटक जाणार तो जाणार आहे पालाश, म्हणजे महत्वाचा घटक आहे पालाश. हा जितका जाईल तेवढे रंग, क्वालिटी, चव, गोडी या सगळ्या गोष्टी वाढतील. म्हणून ह्या दोन शेवटच्या 15 ते 20 दिवसामध्ये कमीत कमी 2 वेळा 0050 नाही अवेलेबल झालं तर तुम्ही म्युरेट ऑफ पोटॅश सुद्धा वापरू शकता, त्यासोबत मॅग्नेशियमची जोड नक्की द्या. तर 55 दिवसानंतर आपल्याला 0050 द्यायचे 10 किलो एकाच वेळेस. त्यानंतर 60 दिवसांनी आपल्याला पोटॅशियम शोनाइट द्यायचं आहे 10 किलो. जर पोटॅशियम शोनाइट नाही मिळालं तर 0050 परत 10 किलो घ्या आणि त्यासोबत 3 किलो मॅग्नेशियम मिक्स करा आणि ते ड्रिपमधून आपण सोडू शकतो. साधारणतः 60 ते 65 दिवसाला रोपं जर तयार करून लावले असतील तर आपलं फर्टिगेशन संपलं पाहिजे. हे सगळं फर्टिगेशन करताना मित्रांनो, जेवढ्या काही ज्या नॉर्मल जमिनी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि जे लोक वारंवार फीडबॅक लोकांकडून मिळतो, ह्या सगळ्या मल्टी लोकेशन ट्रायल आम्ही घेतलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला कुठलीच गोष्ट ॲड करण्याची गरज नाही, कुठली गोष्ट कमी करण्याची गरज नाही. सुरुवातीच्या पिरियडमध्ये फक्त नायट्रोजनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, जर काळी कसदार जमीन असेल तरच तुम्ही नायट्रोजन त्या ठिकाणी स्किप करा. आता आपण जाऊया फवारणी व्यवस्थापनाकडे. आता मित्रांनो, फवारणीमध्ये मी ऑलमोस्ट 10-12 फवारणींचं वेळापत्रक दिलंय, पण गरजेचं नाही की तुम्हाला ही सर्व फवारणी घ्याव्याच लागतील. तर जशा जशा समस्या कमी किंवा अधिक असतील, कदाचित वातावरण खूप खराब राहिलं तर 1-2 फवारणी तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावी लागेल आणि वातावरण एकदम चांगलं राहिलं तर याच्या निम्मे फवारणीमध्ये सुद्धा आपलं काम होऊ शकतं. मग समजायचं कसं किंवा तो निर्णय घ्यायचा कसा, तर त्याची उपाययोजना मी तुम्हाला शेवटी देणार आहे. आता एक जनरल शेड्यूल, एक साधारण जे वातावरण असतं त्या परिस्थितीमध्ये ज्या महत्त्वाच्या फवारण्या त्या मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. लागवडीनंतर 3-4 दिवसांनी सुरुवातीच्या स्टेजला नागाळी आणि सकिंग पेस्ट हे मोठ्या प्रमाणावर येतात. सगळ्यात जास्त नागाळीचा प्रादुर्भाव असतो, तर त्यासाठी लागवडीच्या 3 दिवसानंतर ॲक्टारा 5 ग्राम, सिंगम 25 मिली, साप पावडर 30 ग्राम, अरेना चॉकलेट खूप महत्त्वाचं आहे 2 ते 3 वेळा. भले तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक बदलवा, पण अरेना चॉकलेट सुरुवातीच्या 20 दिवसामध्ये 2 किंवा 3 वेळा नक्की घ्या, ज्याच्याने व्हायरसपासून आपलं पीक सेक्युअर राहील. 6 ग्राम ही गोळी येते. गोळी डायरेक्ट पाण्यात टाकायची नाहीये, तिला आधी मग्ग्यामध्ये चांगल्या प्रकारे विरघळून घ्यायचे आणि मग ते पाणी तुम्हाला पंपात टाकायचे. ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली हे तुम्ही घेऊ शकतात. स्टिकर आहे, चांगल्या कंपनीचं स्टिकर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. फवारणी करताना फवारणी दाट झाली पाहिजे आणि कव्हरेज चांगलं मिळालं पाहिजे. 5 ते 6 दिवसांनी व्हर्टेक्स 20 मिली, क्लीनर पी 15 ग्राम, ब्लेस 15 मिली किंवा ब्लेस सुपर 5 मिली 15 लिटर पाण्यामध्ये एकत्र करून फवारणी करायची. नागाळीचा प्रादुर्भाव ह्या सुरुवातीच्या 8 ते 10 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे कंट्रोल राहिला पाहिजे. जर पहिल्या 2 पानांवर नागाळी दिसतेच, पुढच्या 2 पानांवर नागाळीचं प्रमाण कमी झालं पाहिजे आणि जसंही वेल पडेल तर पुढे नागाळी आपल्याला दिसली नाही पाहिजे. यासाठी सापळे, चिकट सापळे जे निळ्या रंगाचे आहेत ते सुद्धा आवश्यक आहेत आणि फवारणी दोन्ही कॉम्बिनेशन ठेवलं तर आपल्याला खूप चांगला कंट्रोल त्या ठिकाणी मिळेल. 7व्या दिवशी गरज असेल तर सिंगम 25 मिली, इबिडा 10 मिली, फॉलिबियॉन 40 मिली, क्लीनर डी 30 मिली, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली. याच्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक आणि ब्रँचिंग, वाढ या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही फवारणी दिलेली आहे 7व्या ते 8व्या दिवशी. 10 दिवसानंतर मायक्रोन्यूट्रंट देणं खूप गरजेचं आहे. इथून पुढे ब्रँच किंवा वेल चांगल्या वाढीवर लागतो तर मायक्रोडील या ठिकाणी 50 मिली घ्यायचं आहे. अमृत गोल्ड 61 75 मिली, अरेना चॉकलेट 6 ग्राम, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली ही एक फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे. 12 दिवसानंतर व्हर्टेक्स 20 मिली, क्लीनर डी 30 मिली. डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव किंवा पावडरी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जर दिसून आला तर क्लीनर डी, क्लीनर पी किंवा कॅब्रिओटॉप किंवा कस्टोडिया खूप चांगले औषधं बाजारामध्ये आहेत. जे सुटेबल आहेत किंवा मिळतील अशा औषधं आपण घेऊ शकतो. रिप्लेसमेंट पण आपण करू शकतो. मला जी योग्य वाटली ती मी या ठिकाणी लिहिलेली आहेत. व्हर्टेक्स 20 मिली, क्लीनर डी 30 मिली, ब्लेज 15 मिली, ब्लेज सुपर 5 मिली दोघांपैकी एक. फवारणी करताना कव्हरेज चांगलं मिळालं पाहिजे. 14 दिवसानंतर सिंगम 20 मिली, लान्सर गोल्ड 25 ग्राम,
ही सगळ्यात महत्त्वाची फवारणी 14 आणि 20 दिवसाच्या दरम्यान ज्या फवारणी दिलेल्या आहेत ह्या फ्लावरिंग येण्यासाठी, आलेलं फूल सेट होण्यासाठी, फळधारणा चांगली होण्यासाठी दिलेली आहे. तर याच्यामध्ये शक्यतो आपल्याला औषध टाळायचं नाही, कमी करायचं नाही आणि वाढवायचं नाही. कॅव्हिएट 25 ग्राम, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करायची. त्यानंतर 18 दिवसांनी अळीचा प्रादुर्भाव जर दिसून आला तर एक अतिशय उत्तम अळीनाशक आहे पोकलँड 20 मिली, फॉलिबियॉन 40 मिली, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली ही फवारणी आपल्याला करायची. याच वेळेस तुम्ही 1261 किंवा मायक्रोडिल झिंक किंवा 05234 यांचा वापर करू शकतात. वाढ खूप असेल तर 05234 घ्यायचा, वाढ समाधानकारक असेल तर 1261 100 ग्राम प्रतिपंप आपण ऍड करू शकतो. 22 दिवसानंतर टाटा मानिक 10 ग्राम, हमला 25 मिली, झकास 5 मिली, ब्लेज 15 मिली, ब्लेज सुपर 5 मिली दोघांपैकी एक. गरज असेल तर यामध्ये तुम्ही बुरशीनाशक ऍड करू शकता. फ्लावरिंगसाठी 22व्या दिवशी होणारी अत्यंत महत्त्वाची फवारणी आहे. यामध्ये आपण 1261 100 ग्राम टाकू शकतो किंवा 05234 100 ग्राम टाकू शकतो. नेहमी वाढ जास्त जर असेल तर तिथे स्फुरद आणि पालाशयुक्त विद्राव्य खतांचा वापर करा. वाढ समाधानकारक असेल तर 1261 चा वापर त्या ठिकाणी तुम्ही करा. 28 दिवसानंतर डॉक्टर प्लस 30 ग्राम, क्लीनर पी 20 ग्राम. पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू साठी दोन्ही अत्यंत चांगले औषध आहेत. ऑक्सिजन 50 मिली, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली ही फवारणी आपण घेऊ शकतो. 30 दिवसानंतर अळीचा प्रादुर्भाव दिसून आला तर पोकलँड 20 मिली, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली. खूप जास्त अळी असेल तर या ठिकाणी तुम्ही इतरही औषध आहेत, फेम आहे, कोराजन आहे किंवा मिसाईल आहे किंवा प्रोक्लेम आहे ही सुद्धा औषधं आपण या ठिकाणी वापरू शकतो. लागवडीच्या 35 दिवसानंतर जर डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असेल किंवा पावडरीचा प्रादुर्भाव दिसत असेल, ज्या अर्ली लागवडी होतात शक्यतो त्यांच्यासाठी बुरशीनाशकांचा जास्त वापर करावा लागेल. इथून पुढच्या लागवडींसाठी वातावरण जर क्लिअर राहिलं तर कदाचित आपल्याला बुरशीनाशक लागणार नाही एवढ्या प्रमाणात. तर या ठिकाणी कस्टोडिया 20 मिली, झकास 6 मिली, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली ही फवारणी घ्यायची. इथून पुढे थ्रिप्स आणि माइट्स ज्या लागवडी होतील यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर राहील आणि जर रेड माइट्सचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असेल तर मॅजिस्टार 25 मिली किंवा वर्टेक्स 20 मिली, फॉलिबियॉन 40 मिली, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली तुम्ही घेऊ शकतात. लाल कोळी कंट्रोल करणं शक्यतो ज्या 15-20 फेब्रुवारीच्या पुढच्या लागवडी राहतील या लागवडींसाठी एक महत्त्वाचं चॅलेंज राहील. 52 दिवसानंतर परत शेवटच्या टप्प्याला जसं जसं फळ तयार होतं त्यावेळेस फळाची साल अळी खाते आणि ते डाग, ते चट्टे पडतात, क्वालिटी त्या ठिकाणी डॅमेज होते. तर अशा वेळेस जर आपण एक अळीसाठी जरी तुम्हाला अळी नाही दिसली तर पानांमध्ये फळ लपलेलं असतं आणि त्यावेळेस आपल्याला दिसत नाही. हार्वेस्टिंग करताना सगळ्या फळांवर पांढरे पांढरे असे चट्टे पडलेले असतात, तर ते अळीचा मेन प्रॉब्लेम असतो. त्यासाठी पोकलँड 20 मिली किंवा ब्लेज 15 मिली, ब्लेज सुपर 5 मिली आपण घेऊन फवारणी करू शकतो. आता हे काही फोटोग्राफ्स तुम्हाला मी स्क्रीनवर शेअर करतोय. ज्या आता लेटेस्ट ज्या लोकांनी मला प्लॉटचे काही फोटो पाठवलेत त्या लोकांचे हे प्लॉटचे फोटो आहेत किंवा सोशल मीडियावर बरेचसे लोक पोस्ट करतात. एवढ्या दाटीमध्ये आत्ताच्या स्टेजला 100% या प्लॉटमध्ये अळी असणार आहे आणि ती अळी दिसणार नाही. म्हणून अशा स्टेजला आत्ता ज्या लोकांचे असे प्लॉट आहेत त्या लोकांनी ही जी शेवटची फवारणी दिली ही नक्की घ्यावी. तसंच पोटॅशियम शोनाइट किंवा 0050 सल्फेट ऑफ पोटॅश याची मात्रा सुद्धा त्यांनी वाढवावी. आता ज्या काही समस्या मला शेतकऱ्यांनी पाठवल्या शेवटच्या सेशनमध्ये या समस्यांवर मी थोडासा प्रकाश टाकतो. मित्रांनो, हा मला कालच हा फोटो आला जी परवाचा जो पाऊस झाला, गारपीट झाला आणि हा म्हणजे माल तयार आहे किंवा शेवटच्या स्टेजला आणि ह्या ठिकाणी काहीही करता येणार नाही अशा कंडिशनला जर गारपीट झालेली असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. ड्राय झाल्यानंतर जर पानं फ्रेश झाली तर अशा वेळेस थोडंसं एखादं बुरशीनाशक वरून घेणं आणि खालून पण ड्रेंचिंग मधनं सोडणं हे आवश्यक राहील. किंवा पोटॅशियम शोनाइट शेवटची जी ड्रेंचिंग सांगितली ॲटलिस्ट जो माल तयार आहे त्याला कलर येऊन किंवा त्याला गोडी तयार होऊन आपल्याला
होणारं नुकसान हे काही प्रमाणात कमी करता येऊ शकतं. हा अळीचा प्रादुर्भाव, आता मगाशीच मी बोललो, ज्या लोकांकडे आता माल तयार आहे आणि पानांमध्ये माल लपलेला आहे, अशा लोकांनी जर अळीसाठी थोडं फवारणी जर घेतली तर जी फळाची क्वालिटी, फळ कसं काळं कुळकुळीत दिसलं, गोल, त्याच्यावर कुठलाही डाग नाही दिसला, तर रेटमध्ये थोडा फरक पडतो. मिरची खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये लागली आणि प्रचंड लोक वैतागलेले आहेत. शिमला मिरची असेल किंवा साधी मिरची असेल, डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यूचे खूप सारे फोटो लोक पाठवतात, विल्टिंगचे खूप सारे फोटो लोक पाठवतात. मोठ्या प्रमाणावर कॉलराट आहे कांद्यामध्ये, मिरचीमध्ये कंटिन्यू ह्या समस्या चालू आहेत. 4 ते 5 दिवसाला जर काही उपाययोजना नाही केली तर असे प्लॉट कोलॅप्स होतात किंवा त्या ठिकाणी झाडं बसतात. तर डाउनी आणि पावडरीचा म्हणजे भुरीचा प्रादुर्भाव जर असेल तर या ठिकाणी तुम्ही कस्टोडिया 20 मिली घेऊ शकतात, त्यासोबत क्लीनर पी 20 ग्राम किंवा क्लीनर डी 30 मिली, क्लीनर पी 20 ग्राम, सोबत एक कीटकनाशक गरज असेल तर तुम्ही घेऊ शकता. स्टिकर कंपल्सरी. आणि फवारणी करताना पावडरी मिल्ड्यूचे सर्व स्पोर हे पानाच्या खालच्या बाजूने असतात, त्यामुळे फवारणी करताना कव्हरेज चांगलं मिळणं खूप गरजेचं आहे. 1.5 ते 2 मिलीने फॉसिड सुद्धा तुम्ही घेऊन फवारणी करू शकतात. अतिशय स्वस्त स्प्रे, 200 लिटर पाण्याला 400 ते 500 मिली फॉसिड, त्याच्याने जर फवारणी केली तर जेवढा पावडरीचा डाग आहे तेवढं पान बर्न होईल, ते जळेल, तुम्हाला जळलेलं दिसेल, थोडी स्कॉर्चिंग दिसेल, परंतु खूप जास्त प्रॉब्लेम असेल तर हा तुम्हाला बेस्ट सोल्युशन आहे. ज्या लोकांच्या मागच्या 10 दिवसात लागवडी सुरू आहेत, लागवडी झाल्यात, होत आहेत, अशा शेतकऱ्यांना ही समस्या मोठ्या प्रमाणावर येते, भेडसावते. या ठिकाणी खोड आणि मूळ, ज्या ठिकाणी जॉईंट होतं तिथेच रोपाचं खोड सडतं, मूळ सडतं आणि झाडं बसायला लागतं. अशा ठिकाणी पंपाला रिडोमिल गोल्ड 50 ग्राम, ह्युमॉल गोल्ड 50 ग्राम, ड्रिपने शक्यतोवर कुठलंच बुरशीनाशक सोडू नका, पंपानेच करायचंय. जेवढं पंपाने कराल तेवढा पटकन तुम्हाला रिझल्ट मिळेल. ही ड्रिंचिंग करायची किंवा किटाझिन 100 मिली पंपाला, त्यासोबत ह्युमॉल गोल्ड 50 ग्राम, ती सुद्धा ड्रिंचिंग केली तर तुम्हाला चांगलं आउटपुट मिळू शकेल. पण ड्रिपने सोडल्यावर लवकर कंट्रोल मिळणार नाही. ड्रिपचा कॅचमेंट एरिया लांब होतो आणि हे जर डायरेक्ट बुडाशी पडलं, खोडाशी पडलं तर आपल्याला चांगला आउटपुट मिळू शकतं. काही ह्या समस्या आहेत. आता या ठिकाणी 2-3 कारणं होऊ शकतात. ज्या लोकांच्या लागवडी होऊन गेल्यात आणि सेटिंग स्टेजला आहे, फळं शॉर्ट होणे, फळांवर डाग पडणे, वेडी वाकडे होणे, एक पहिलं कारण याच्यामध्ये असू शकतं फळमाशी. दुसरं कारण छोट्या स्टेजला थ्रिप्सने त्या ठिकाणी अटॅक करणं, आणि थ्रिप्सने जर तेवढा पार्ट डॅमेज केला असेल तर तो भाग इलास्टिक सारखा ताणला जात नाही आणि तो त्या ठिकाणी वाकडा होतो, खुंटतो. किंवा कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता. म्हणून अशी फळं दिसताना आपण ह्या तिन्ही गोष्टी चेक केल्या पाहिजे की थ्रिप्स आपला कंट्रोल होतोय का. त्यासाठी स्प्रे शेड्यूलमध्ये फवारणी मी दिलेली. फळमाशीचा अटॅक आहे का, त्यासाठी मक्षिकारी ट्रॅप लावणे हे अत्यंत गरजेचे आहे. कॅल्शियम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कमीत कमी 50 ते 70 किलो कॅल्शियम प्रति एकर कलिंगड आणि खरबूज या पिकांना जायलाच पाहिजे. तुम्ही देऊन बघा, तुम्हाला क्वालिटी, लस्टर अतिशय चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. तर ही एक समस्या आहे. आता ज्या लोकांचे प्लॉट उभे असतील आणि जर थोडा पाऊस पडला असेल तर त्या ठिकाणी आता खरबूजचं फळ जिथं जॉईंट असतं, किंवा टरबूजमध्ये एवढी समस्या नाही पण खरबूजमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात, त्या ठिकाणी देठापासूनच सडायला लागतं. तर या ठिकाणी एक चांगलं बॅक्टेरियानाशक तुम्ही द्या. व्हॅलिडामायसिन देऊ शकतात पंपाला 25 मिली, त्यासोबत Z78 40 ते 50 ग्राम किंवा साप पावडर 40 ते 50 ग्राम किंवा क्लीनर डी 30 मिली तुम्ही घेऊ शकतात. तर ही फवारणी जर केली तर 100% तुम्हाला खूप चांगला पर्याय, चांगला कंट्रोल मिळेल. फवारणी करताना कव्हरेज चांगलं मिळालं पाहिजे. दाट स्प्रे करायचा आहे. हा वेलावर हा स्प्रे जायला पाहिजे, नुसता पानांवर हा स्प्रे जाऊन उपयोग नाही. भुईमुगामध्ये महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर भुईमुगाची लागवड झालेली आहे आणि म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक बियाणं विकलं गेलंय. गव्हाचं काही क्षेत्र डायव्हर्ट झालं आणि भुईमुग लागला. भुईमुगमध्ये सगळ्यात मोठी समस्या प्रचंड सकिंग पेस्ट आहे. जॅसिडचा अटॅक खूप आहे, थ्रिप्सचा अटॅक खूप आहे, माव्याचा अटॅक खूप आहे. यासाठी चांगलं कीटकनाशक तुम्ही टापूस घेऊ शकतात किंवा टकाप घेऊ शकतात किंवा ॲक्टारा घेऊ शकतात. तर साधारणतः ॲक्टारा 5 ते 10 ग्राम, खूप अटॅक असेल तर 10 ग्राम घ्या, किंवा इमिडा 10 मिली किंवा टाटा मानिक 10 ते 15 ग्राम. त्यासोबत
फॉलिबियॉन किंवा मायक्रोडील 50 मिली स्टिकर कंपल्सरी दाट फवारणी करा. जर पाऊस झाला असेल आणि असे पिवळे ठिपके जर दिसून येत असेल तर त्याच्यासोबत एक साधं बुरशीनाशक साप पावडर किंवा रोको किंवा कॉपर असं तुम्ही घेऊ शकतात. एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि स्टिकर आणि मायक्रोन्यूट्रन हे कॉम्बिनेशन जर ठेवलं तर खूप गरजेचं राहील. त्याचप्रमाणे भुईमुग पिकामध्ये सल्फरची मात्रा जाणं खूप गरजेचं आहे. एकरी कमीत कमी 5 किलो सल्फर तुम्ही जो पण डोस आता देणार असाल त्या डोस सोबत द्या. आतापर्यंत मागच्या ज्या उन्हाळी हंगामात कांद्याची लागवड झाली अतिशय सुंदर वाढ होती, पण आता इथून पुढे ह्या पावसामुळे आणि परत खूप साऱ्या लोकांच्या शेंडा वाकणे किंवा शेंडा पिवळा पडणे या समस्या दिसायला लागतील. जर अशी समस्या असेल तर अॅव्हान्सर गोल्ड 50 ग्राम घ्या, त्यासोबत क्लीनर पी 20 ग्राम घ्या किंवा कॅब्रिओटॉप 30 ग्राम घ्या, त्यासोबत क्लीनर पी 20 ग्राम घ्या. स्टिकर कंपल्सरी ब्लेज 10 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली. थ्रिप्सचा अटॅक असेल तर सिंगम यासोबत 25 मिली टाकू शकतात आणि अतिशय दाट फवारणी करा. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याच्या कांद्याची मान खूप जाड आहे आणि खाली कांदा अजून खूप बारीक आहे अशा शेतकऱ्यांनी वरून 0050 किंवा 05234 100 ग्राम पंपाला घेऊन कुठल्याही कीटकनाशक बुरशीनाशकासोबत तुम्ही स्प्रे करू शकतात. खालून 1261 एकरी 200 लिटर पाण्यामध्ये 8 किलो त्यासोबत एक अमृत ड्रिंचिंग किट असं घेऊन तुम्ही पंपाने नोझल काढून ड्रिंचिंग करा किंवा पाट पाण्यासोबत दिलं तरी सुद्धा चालेल. तर ह्या ज्या काही महत्त्वाच्या समस्या होत्या त्या समस्यांवर उपाययोजना. केळीला करपा किंवा शेंडा अडकणे किंवा पान छोटं पडणे, बंची टॉप सारख्या समस्या, ही जी मेजर समस्या आहे, थंडी ज्या ठिकाणी होते विंटर हार्डनेस, थंडीमध्ये 16-17 डिग्रीच्या खाली टेम्परेचर गेल्यानंतर जो अपटेक टाइम पिकाला मिळतो तो अतिशय कमी झालेला असतो. हे एक पहिलं कारण. सगळ्यात पहिलं ह्या गोष्टीला जबाबदार जर काही असेल जी दव सकाळी पोग्यामध्ये अडकते, सकाळी 3, 4, 5 नंतर जी दव अडकते आणि ती दव त्या ठिकाणी साठल्यानंतर जर टेम्परेचर खूप डाऊन झालं तर त्याचा बर्फ तयार होतो किंवा पाणी एकदम थंड होतं आणि त्याची स्कॉर्चिंग ही त्या ठिकाणी येते. कॅल्शियमची मात्रा कमी असेल तरी सुद्धा ही अडचण दिसू शकते. म्हणून याच्यावर फवारणीपेक्षा माझा अनुभव असं म्हणतो की जर एकरी 10 किलो कॅल्नेट, 1 किलो हिमॉल गोल्ड, 1 किलो रिलीजर एवढं ड्रिप मधनं सोडा. पाणी 500 लिटर तयार करा. आधी पाणी भरपूर द्या आणि खालून ही ड्रिंचिंग करा. पोगा अतिशय टाईट होईल किंवा मोठा पाण्याचा जो पोग आहे तो मोठा निघेल आणि ही समस्या दूर होईल. फवारणी करताना याच्यामध्ये तुम्ही कॉपर किंवा रोको किंवा क्लीनर डी, क्लीनर पी हे कॉम्बिनेशन घेऊ शकतात किंवा लिक्विड 22 तुम्ही घेऊ शकतात. मँकोझेप कॉम्बिनेशन किंवा साप पावडर तुम्ही घेऊ शकतात. तर बुरशीनाशक वरून देणं फायदेशीर राहील, परंतु फक्त त्याच्यावर अवलंबून राहणं चुकीचं राहील. म्हणून खालून जी समस्या आहे त्याच्यासाठी जी ड्रिंचिंग मी दिली ती तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक छोटीशी विनंती मी करू शकतो, माहिती देऊ शकतो की मित्रांनो, गेल्या 2 महिन्यामध्ये जानेवारीपासून केळीची लागवड खूप कमी प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होते. याला दर एक मोठं कारणीभूत आहे. शेअर मार्केटमध्ये शेअर जेव्हा खूप पडलेले असतात त्यावेळेस शेअर विकत घ्यायचे असतात. त्याचप्रमाणे बहुवार्षिक पिकांमध्ये ज्यावेळेस भाव खूप गडगडलेले असतात त्यावेळेस ते पीक लावायचं असतं. आज जर 2000 रुपये केळीला दर असेल तर लोक केळीची लागवड जास्त करतील. तर लॉंग ड्युरेशन क्रॉपमध्ये ज्या पिकाचे भाव कमी असतील त्या पिकांकडे तुम्ही वळा. केळीची जातीवंत G9 टिश्यू कल्चर रोपं जर तुम्हाला हवी असतील तर पाटील बायोटेक ही रोपं सुद्धा पुरवतं. जर पुरवठा तुमच्या भागामध्ये होऊ शकला तर त्यासाठी सुद्धा स्क्रीनवर जेवढे नंबर खाली दिलेले जिल्ह्यावाईज त्या नंबरवर कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता. जून महिन्याचं बुकिंग आता सुरू आहे, एप्रिल, मे आणि जून. तर त्यासाठी सुद्धा पाटील बायोटेकची टिश्यू कल्चर रोपं तुम्ही मागवू शकतात. महाराष्ट्रातल्या केळीमधल्या प्रगतिशील शेतकरी बांधवांना मी आमंत्रण देतो की पाटील बायोटेकची टिश्यू कल्चर लॅब एक वेगळ्या धाटणीची आणि अत्यंत क्वालिटीचे म्हणजे क्वालिटीच्या पद्धतीने आम्ही प्रोडक्शन करतोय. सगळे नॉर्म्स आम्ही खूप स्ट्रिक्टली फॉलो करतोय, ज्यामुळे CMV सारखे प्रादुर्भाव, बंची टॉप सारखे अडचणी किंवा पनामा डिसीज सारख्या अडचणी ज्या येतात त्या होऊ नये यासाठी जेवढ्या काळजी घेता येतील तेवढं काळजी घेण्याचं काम आम्ही करतोय. तर आमची लॅब तुम्ही जरूर बघायला या. त्यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात.
मी अमोल पाटील आजच्या ह्या फेसबुक लाईव्हमध्ये तुम्हाला जेवढी योग्य माहिती देता आली तेवढी दिलेली आहे. शेवटी परत एकदा विनंती करतो की पाटील बायोटेकचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. हे सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या. जे आवडलं नसेल ते सुद्धा मेन्शन केलं तर सुधारणेला नेहमी आमच्याकडे स्कोप असतो. तर तुम्ही ज्या काही सुधारणा असतील त्या सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता. जर तुम्हाला कुठलीही पिकाची कुठलीही समस्या असेल तर माझा नंबर स्क्रीनवर आहे. तुम्ही मला कॉल करू नका, डायरेक्ट तुमच्या शेताचे फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओ काढून पाठवा. 24 तासाच्या आत तुमच्या त्या समस्येला उत्तर हे माझ्याकडनं मिळालेलं असेल. अनावधानाने फार क्वचित वेळा खूप सारे व्हॉट्सअप आल्यानंतर मिस होतं, तर फार क्वचित वेळा सुटतं. शक्यतोवर मी 2 तासात 3 तासात रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही कंपनीचे प्रॉडक्ट वापरत असाल अथवा नसाल, परंतु तुमच्या समस्येला उत्तर देणं हे आमचं नैतिक जबाबदारी आम्ही समजतो, कर्तव्य समजतो. त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे आमच्या प्रतिनिधींकडून मिळणं आमच्यासाठी खूप गर्वाचं आहे, आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तुमची जीही समस्या असेल तुम्ही माझ्या नंबरवर पाठवू शकतात आणि तुमच्या शंकेचं समाधान मिळू शकतात. आजचं लाईव्ह कसं वाटलं हे नक्की कळवा. पुन्हा भेटू आपण पुढच्या शनिवारी ह्याच वेळी पुढच्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. कोरोनाची संख्या वाढते. मास्क लावणं, गर्दी टाळणं, लग्न समारंभ मोठे समारंभ टाळणं हे जिकरीच आहे. पुन्हा लॉकडाऊन जर झालं तर सर्व पिकांचे भाव जे ऑलरेडी खाली आहेत ते आणखी खाली जातील आणि एक शेतकरी नात्याने सगळ्यात पहिले कंबरडं हे शेतकऱ्याचंच मोडेल असं मला वाटतं. तर काळजी घ्या. नमस्कार.